राज ठाकरे, अनाकलनीय स्वभाव की लवचिक रणनीती, मनसेच्या अस्तित्वाचा संघर्ष. भारत माता की. विशाल जनसमुदाय, अमोघ वक्तृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक करिश्माई व्यक्तिमत्व. तरीही मतांच्या झोळीत पडलेला भोपळा. 2014च्या विधानसभा निवडणुकीत फक्त एक आमदार. 2019मध्ये तीच पुनरावृत्ती, एक आमदार. आणि 2024मध्ये 0 आमदार. मुंबई महापालिकेत युती करूनही फक्त 6 नगरसेवक. राज्यातील 25 महानगरपालिकांमध्ये पुन्हा भोपळा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भिंग घेऊन शोधावा लागेल इतकी नगण्य संख्या. हा केवळ पराभव नाही, तर राज ठाकरे यांच्या अनाकलनीय स्वभावाचा आणि लवचिक राजकीय भूमिकेचं हे एक चक्रव्यूह आहे, ज्यात दस्तूरखुद्द राज ठाकरे हेच अडकले आहेत. आज आम्ही वन किंगमेकरवर राज ठाकरे आणि मनसेच्या राजकीय प्रवासाचं प्रोफेशनल पॉलिटिकल स्वॉट ऑडिट करणार आहोत. अनाकलनीय स्वभाव, शक्ती की मर्यादा. राज ठाकरे कधी काय भूमिका घेतील हे कोणालाच कळत नाही. राज यांचा हा स्वभाव राजकीय विरोधकांनाच नाही, तर पक्षातील नेत्यांनाही गोंधळात टाकतो. त्यांच्या दिल्ली दौऱ्यापासून ते बिनशर्त पाठिंब्यापर्यंत सगळीकडे सस्पेन्स असतो. ज्या नेत्याची पावलं मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळत नाहीत, तिथे विश्वासार्हतेचं संकट येतं. याच अनाकलनीय स्वभावामुळे इतर पक्षातील प्रस्थापित नेते मनसेचा पर्याय निवडत नाहीत, कारण त्यांना भविष्याची शाश्वतीच वाटत नाही. राज ठाकरेंच्या फटकळ स्वभावामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा नकारात्मक होऊ लागली आहे. लवचिक भूमिका. 2013मध्ये मोदीच देशाचे प्रधानमंत्री व्हावेत अशी मागणी. 2019मध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींना विरोध. त्यानंतर पुन्हा 2024च्या लोकसभेत त्यांनाच बिनशर्त पाठिंबा. कधी मराठीचा मुद्दा, तर कधी हिंदुत्वाचा शंखनाद. आधुनिक राजकारणात रिडिटीपेक्षा फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची असते. बदलत्या परिस्थितीनुसार भूमिका बदलणे हा राजकीय जगण्याचा भाग आहे. या लवचिकतेमुळे मतदारांमध्ये राज ठाकरे हे अस्थिर आणि राजकीय तडजोड करणारे नेते आहेत असं नरेटिव्ह सेट झालं आहे. यामुळे हक्काची मराठी मतही दुखावली गेली आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला, पण विधानसभा निवडणुकीत मात्र जागा वाटपाचं टायमिंग चुकल्याने मनसेला एकाकी लढून पराभव स्वीकारावा लागला. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. ठाकरे ब्रँड. अफाट वक्तृत्व. बाळासाहेबांप्रमाणेच राज यांचा आदेश मानणारा एक मोठा वर्ग आजही टिकून आहे. टोलमुक्ती, मराठी पाट्या, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, कोरोना काळातील सामाजिक कार्य, मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरावे म्हणून केलेलं आंदोलन ही त्यांची जमेची बाजू आहे. विकनेस म्हणजे कमतरता. पार्ट टाइम पॉलिटिक्स आणि कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क. शिवतीर्थावरील 3 पॉवर सेंटरच्या चक्रव्यूहात निष्ठावान महाराष्ट्र सैनिक भरडला जातोय. महत्त्वाचं म्हणजे निवडणुका जवळ आल्या की मुलाखतींचा क्लास हरवतो आणि राजकीय भूमिकेऐवजी खवय्ये राज किंवा कौटुंबिक सोहळा चॅनलवर जास्त दिसतो, ज्याचा राजकीय फायदा शून्य होतो. ऑपॉर्च्युनिटी, संधी. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनंतर राज्यात राज ठाकरे हेच एक करिश्माई लोकनेते आहेत. त्यांचं वक्तृत्वही उत्तम आहे, पण त्यांनी आता शिवतीर्थाच्या 4 भिंतीबाहेर पडून दुसरी फळी तयार करून पूर्ण वेळ राजकारण सुरू करण्याची गरज आहे. थ्रेट म्हणजे धोके. प्रभावी प्रवक्त्यांची कमतरता आणि सोशल मीडिया विंगची कमकुवत बाजू. लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय योजनांवर टोकाची टीका केल्यामुळे महिला मतदारांचा रोष ओढवून घेतला. पण शिवसेना उभाटाशी युती करून जाहीर केलेल्या महानगरपालिकेच्या वचननाम्यात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी अशाच पद्धतीने रेवडी वाटण्याची घोषणा ही राज यांची दुटप्पी भूमिका दाखवली. आर्थिक सक्षमीकरण. कोश मुलो दंडाहा म्हणजे खजिना
हीच राज्याची शक्ती. राज ठाकरेंच्या हातात सत्ता नाही, पण पक्ष टिकावा, तो वाढावा यासाठी त्यांना कार्यकर्त्यांचं आर्थिक सशक्तीकरण करावंच लागेल. नव्या दमाची फळी. मुलगा अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ न निवडल्यामुळे त्यांना दादर माहीम या घरच्या मैदानावरच पराभवाचं शैल्य सहन करावं लागलं. आता अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह नव्या नेतृत्वाला संधी देऊन अष्टप्रधान मंडळ उभारावं लागेल. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करणाऱ्या या नेत्याला आता स्वतःच्या पक्ष विस्तारासाठी ब्ल्यूप्रिंट करावी लागणार आहे. तीच खरी गरज आहे. संघटनात्मक बांधणी. पक्षातून होणारे आउटगोईंग थांबवून जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पुन्हा सन्मानाने बोलावून घेण्याची हीच शेवटची वेळ आहे. थोडक्यात राज ठाकरे हे राजकारणातील एक अनलकी जिनियस आहेत. जर त्याला शाश्वत धोरणाची जोड मिळाली तर त्यांचा अनाकलनीय स्वभाव आणि लवचिक भूमिका ही त्यांची ताकद बनू शकते. गर्दीचे रूपांतर मतात करणं हेच त्यांच्या समोर खरं आव्हान आहे. त्यासाठी अनाकलनीय स्वभावाला मुरड घालून धरसोड वृत्ती सोडावीच लागेल. तरच मनसे पुन्हा फिनिक्ससारखी भरारी घेऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंनी आता कोणती रणनीती आखायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा वन किंगमेकर. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.